Hello friends, welcome to our channel Narayani Tech Academy. Today we are going to discuss the next part of the lesson Let's March, a speech given by Kailash Satyarthi. So friends, let's get started. Friends, there is no greater violence than to deny the dreams of our children. Therefore, I refuse to accept that all the temples and mosques and churches and prayer houses have no place for the dreams of our children. I refuse to accept that the world is so poor when just 1 week of global military expenditure can bring all the children to the classrooms. I refuse to accept that all the laws and constitutions, police and judges are unable to protect our children. I refuse to accept that the shackles of slavery can ever be stronger than the quest for freedom. I refuse to accept here. मित्रांनो, देर इज नो ग्रेटर व्हायलेन्स दॅन टू डिनाय द ड्रीम्स ऑफ अवर चिल्ड्रेन. आपल्या मुलांची स्वप्ने नाकारण्यासारखं दुसरं कुठलंही व्हायलेन्स नाही. देअरफॉर आय रिफ्यूज टू एक्सेप्ट दॅट ऑल द टेम्पल अँड मॉस्क्स अँड चर्चेस अँड प्रेयर्स हाऊसेस हॅव नो प्लेस फॉर द ड्रीम्स ऑफ अवर चिल्ड्रेन. म्हणून कैलास सत्यार्थी रिफ्यूज टू एक्सेप्ट दॅट, ते स्वीकारायला तयार नाही आहेत की जगातील सगळी मंदिरे, मस्जिदे, चर्चेस आणि प्रेयर हाऊस या ठिकाणी मुलांच्या स्वप्नपूर्तीला जागा नाही. ही गोष्ट कैलास सत्यार्थी आर नॉट रेडी टू एक्सेप्ट. आय रिफ्यूज टू एक्सेप्ट दॅट दी वर्ल्ड इज सो पुअर. त्यांना हेही मान्य नाही की हे जग इतकं गरीब आहे की आपल्या संरक्षण, आपल्या मिलिटरीवर होणारा खर्च, जगातील जेवढा खर्च मिलिटरीवर खर्च केला जातो त्या तेवढ्या एका आठवड्यामध्ये होणाऱ्या खर्चामध्ये या जगातील प्रत्येक मुलाला शालेय शिक्षण मिळू शकते. त्यामुळे हे जग गरीब आहे, हे गोष्ट स्वीकारायला कैलास सत्यार्थी तयार नाहीत. ही इज नॉट रेडी टू एक्सेप्ट दॅट. आय रिफ्यूज टू एक्सेप्ट दॅट ऑल द लॉज अँड कॉन्स्टिट्यूशन, पोलीस अँड जजेस आर अनेबल टू प्रोटेक्ट अवर चिल्ड्रन. त्याच पद्धतीने ते ही गोष्ट स्वीकारायला तयार नाही आहेत की या जगातील जे काही लॉज आहेत, जे काही कायदे आहेत, कानून आहेत, पोलीस आहेत, जजेस आहेत, हे या जगातील मुलांच्या संरक्षण करू शकत नाहीत. ही गोष्ट त्यांना मान्य नाही आहे. आय रिफ्यूज टू एक्सेप्ट दॅट शॅकल्स ऑफ स्लेवरी, गुलामगिरीची चेन आहे ती स्वातंत्र्यापेक्षा इतकी मजबूत आहे का की प्रत्येक मुलाचं इथे स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात आहे. त्यामुळे ही गोष्ट देखील त्यांना मान्य नाही. ही रिफ्यूज टू एक्सेप्ट हिअर एव्हरीथिंग. माय ओनली एम इन लाईफ इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री टू बी चाइल्ड. प्रत्येक मुलाला मूल म्हणून जगण्याचा अधिकार आहे, हे माझं ध्येय आहे. फ्री टू ग्रो अँड डेव्हलप, मोठं होण्याचा आणि स्वतःचा विकास करण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य आहे. फ्री टू ईट, स्लीप अँड सी डेलाईट, खाण्याचं, झोपण्याचं आणि मोकळं आकाश बघण्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. फ्री टू लाफ अँड क्राय, त्याच पद्धतीने रडण्याचं आणि हसण्याचं देखील त्यांना स्वातंत्र्य आहे. फ्री टू प्ले अँड लर्न, खेळण्याचं आणि शिकण्याचं देखील स्वातंत्र्य आहे. फ्री टू गो टू स्कूल अँड अबो ऑल फ्री टू ड्रीम, शाळेत जाण्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. त्याच पद्धतीने स्वप्न पाहण्याचं देखील त्यांना स्वातंत्र्य आहे. आय हॅव द प्रिव्हिलेज ऑफ वर्किंग विथ मेनी करेजियस पीपल हू हॅव द सेम एम, आणि माझ्यासारखं समान ध्येय असणाऱ्या लोकांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे. वी हॅव नेवर गिवन अप अगेन्स्ट एनी थ्रेट ऑर अटॅक अँड वी नेवर विल. किती जरी हल्ले झाले आणि किती जरी आम्हाला धमक्या मिळाल्या तरी आम्ही मागे हटलेले नाहीत आणि हटणारही नाहीत. वी हॅव मेड प्रोग्रेस इन द लास्ट कपल ऑफ डिकेड्स. गेल्या काही दशकांमध्ये आम्ही खूप विकास केला आहे, खूप प्रगती केलेली आहे. वी हॅव रिड्यूस द नंबर ऑफ आउट ऑफ स्कूल चिल्ड्रेन बाय हाफ. या जगातील शाळाबाह्य मुलांची संख्या आम्ही अर्ध्यापेक्षा कमी केलेली आहे. वी हॅव रिड्यूस द नंबर ऑफ चाइल्ड लेबरर्स बाय द थर्ड. बालमजुरांची संख्या देखील आम्ही 1/3 इतकी कमी केलेली आहे. वी हॅव रिड्यूस चाइल्ड मॉर्टॅलिटी अँड मालन्यूट्रिशन्स अँड वी हॅव प्रिव्हेंटेड मिलियन्स ऑफ चाइल्ड डेथ. बाल कुपोषण जे आहे त्याची संख्या देखील आम्ही मोठ्या प्रमाणात कमी करण्यात यशस्वी झालेले आहोत. आणि त्याच पद्धतीने जे बालमृत्यूचे जे प्रमाण आहे ते देखील आम्ही कमी करण्यात आम्हाला बरेचसे यश आलेले आहे.
इथे आपल्याला एक वाक्य पाहायला मिळते बघा, वी हॅव मेड प्रोग्रेस इन दी लास्ट कपल ऑफ डिकेड्स. याचं चेंज द व्हॉइससाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकते हे वाक्य. तर त्याचं उत्तर काय लिहिता येईल बघा, प्रोग्रेस हॅव बीन मेड बाय अस इन दी लास्ट कपल ऑफ डिकेड्स. बट लेट अस मेक नो मिस्टेक, ग्रेट चॅलेंजेस स्टील रिमेन. परंतु इकडे एक चूक करणार नाही, कारण मोठी आव्हाने कधीही संपत नाहीत. फ्रेंड्स, the biggest challenge or biggest crisis knocking on the doors of humankind is fear and intolerance. फ्रेंड्स, माणुसकी समोर असणारे सगळ्यात मोठं आव्हान म्हणजेच काय, तर भीती आणि सहनशीलता. We have utterly failed our children in imparting an education that gives the meaning and objective of life. आपण आपल्या लहान मुलांना, आपल्या भावी पिढीला खरं एज्युकेशन देण्यामध्येच आपण अपयशी ठरलेलो आहोत. असे शिक्षण जे त्यांना आयुष्य जगण्याची कला शिकवेल. अँड एज्युकेशन दॅट गिव्ज अ सेन्स ऑफ ग्लोबल सिटिझनशिप अमॉंग द यूथ. असे शिक्षण जे त्यांना खऱ्या अर्थाने जागतिक लेवलला एकत्र आणेल. आय एम अफ्रेड दॅट द डे इज नॉट व्हेरी फार अवे वेन द क्युम्युलेटिव्ह रिझल्ट ऑफ दिस फेल्युअर विल कल्मिनेट इन अन अनप्रेसिडेंटेड व्हायलन्स अँड दॅट विल बी सुसायडल फॉर ह्युमनकाइंड. मला एक भीती जी मला सतावत आहे ती म्हणजे क्युम्युलेटिव्ह रिझल्ट ऑफ दिस फेल्युअर, या अपयशाचा एकत्रित परिणाम. विल कल्मिनेट ॲन अनप्रेसिडेंटेड व्हायलन्स, आणि तो परिणाम म्हणजे कल्मिनेट इन ॲन अनप्रेसिडेंटेड व्हायलन्स अँड दॅट विल बी सुसायडल फॉर ह्युमनकाइंड, आणि मानवतेला हे आत्मघातकी ठरेल. राईट्स, सिक्युरिटी, होप कॅन ऑनली बी रिस्टोर्ड थ्रू एज्युकेशन. त्यामुळे आपले हक्क, आपले संरक्षण आणि आपली स्वप्न ही फक्त शिक्षणाच्या माध्यमातूनच पूर्ण होऊ शकतात. यंग पीपल लाईक मलाला, आय हॅव स्टार्टेड कॉलिंग हर माय डॉटर मलाला, नॉट जस्ट मलाला. सो माय डॉटर मलाला अँड अदर डॉटर्स इन्क्लुडिंग कायनात, in fact 2 कायनाts and Shajia and the daughters from Africa and from all over the world, they are rising up, they are choosing peace over violence. मलाला सारख्या तरुण मुली, मी तर तिला माझी मुलगी मलाला असे बोलायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मलाला आणि कायनात, शाजिया, आफ्रिकेतील काही मुली आणि जगातील सर्व मुली ज्यांनी अन्यायाच्या बदल्यात शांततेचा स्वीकार केलेला आहे, अत्याचाराच्या बदल्यात शांततेचा स्वीकार केलेला आहे. आता इथे आपल्याला एक वाक्य दिसते बघा, ॲन एज्युकेशन दॅट गिव्ज अ सेन्स ऑफ ग्लोबल सिटिझनशिप अमॉंग दी यूथ. आता हे वाक्य तुम्हाला आयडेंटिफाय द सबऑर्डिनेट क्लॉज म्हणून विचारलं जाऊ शकतं. तर दॅटपासून जे पुढचं वाक्य आहे, दॅट गिव्ज अ सेन्स ऑफ ग्लोबल सिटिझनशिप अमॉंग द यूथ, हे हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि त्याचा प्रकार कुठला आहे तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज. टॉलरन्स ओव्हर एक्स्ट्रीमिझम अँड करेज ओव्हर फिअर. जहालतेच्या बदल्यात त्यांनी सहनशीलतेचा स्वीकार केला आहे आणि भीतीच्या बदल्यात त्यांनी धाडसाचा, साहसाचा स्वीकार केलेला आहे. द सोल्युशन्स आर इमर्जिंग बट दिस सोल्युशन्स कॅन नॉट बी फाउंड इन दी डेलिबरेशन इन कॉन्फरन्सेस अलोन अँड कॅन नॉट बी फाउंड इन प्रिस्क्रिप्शन फ्रॉम अ डिस्टन्स. म्हणून काय भरपूर उपाययोजना आता पुढे येत आहेत, परंतु ह्या उपाययोजना फक्त कॉन्फरन्समध्ये गप्पा करून किंवा मोठमोठ्या घोषणा करून पूर्ण होणाऱ्या नाहीत. दे ला इन स्मॉल ग्रुप्स अँड लोकल ऑर्गनायझेशन. ह्या सोल्युशन्स कधी पूर्ण होणार आहेत, जेव्हा स्मॉल ग्रुप, लोकल ऑर्गनायझेशन ह्यावर काम करतील तेव्हा. हू आर कन्फ्रंटिंग विथ द प्रॉब्लेम एव्हरी डे टू डे हा प्रॉब्लेम जे फेस करत आहेत ते स्वतःहून जेव्हा याच्यावर उपाययोजना करतील तेव्हा खऱ्या अर्थाने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. इवन इफ दे रिमेन अनएक्नॉलेज्ड, अनरिकग्नाइज अँड अननोन टू द वर्ल्ड, द सोल्युशन आर विथ देम. जरी ते अनएक्नॉलेज असले, अनरिकग्नाइज असले, अननोन असले, तरी खऱ्या अर्थाने तेच ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे आहेत.